शरीरावर जे छोटे छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ असे म्हणतात. या तिळांचा आपल्याला स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो. शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावरील तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधित बऱ्याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. येथे जाणून घ्यायचे असेल तर चेहऱ्यावरील 25 तीळ आणि त्यांच्याविषयी संबंधित काही खास गोष्टी, पण याचा प्रभाव हा वेगवेगळा असू शकतो हे आपण जाणून घेऊया. दोन्ही भुवयाच्या मधोमधात तीळ असल्यास व्यक्ती हा बुद्धिमान असतो. हे लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामांमध्ये यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमवतात. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ असेल तर तो व्यक्ती भावुक स्वभावाचा असतो. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो ते बौद्धिक क्षमतेच्या कामामध्ये इतर लोकांपेक्षा जास्त पुढे असतात. यांना बुद्धीच्या संबंधित कामे करणे खूप आवडते आणि यामध्ये ते खूप हुशारही असतात. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या खाली तीळ असतो ते लोक खूप काम करणारी असतात. या लोकांना इतरांची मदत करणे ही फार आवडते. खूप आवडते ह्यांना. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो ते स्वभावाने थोडे रहस्यमय असतात. यांना समजून घेणे फार अवघड असते. जर एखाद्या व्यक्तीच्या नाकाच्या प्रारंभिक स्थानावर मधोमध तीळ असेल तर तो व्यक्ती कल्पनाशील असतो. हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने पूर्ण करतात. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असतो ते लोक स्वतःचा जास्त विचार करणारी असतात. ज्या लोकांच्या एकदम डाव्या डोळ्याखाली तीळ असतो ते वासनात्मक स्वभावाचे असतात. यांचे वैवाहिक जीवनाचे विविध अनुभव असू शकतात. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याजवळ तीळ असतो ते लोक आपल्या प्रेमासाठी भांडण देखील करू शकतात. हे लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी एखादा गुन्हा करू शकतात. त्यांना त्याची भीतीही वाटत नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याखाली पापणीवर तीळ असेल तर समजून घ्यावे की तो व्यक्ती तल्लख बुद्धीचा असतो. नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो. अशा लोकांना प्रेमसंबंधामध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो ते जास्त भावुक असतात. भावनांच्या आहारी गेल्यामुळे हे लोक संकटात सापडू शकतात. उजव्या नाकपुडीखाली तीळ असणारे लोक उच्च विचारांचे असतात. यांचे भाग्य उत्तम असते. स्वतःच्या मनातील गोष्ट ते कधीही कुणाला कळू देऊ शकत नाहीत. नाकाच्या खाली मधोमधात तीळ असणाऱ्या लोकांना स्वच्छंदी असतात. त्यांना स्वतःसोबत राहणे खूप आवडते. या लोकांना प्रवासही करणे खूप आवडते. ओठाच्या वर डाव्या बाजूला तीळ असणारे लोक आपल्या मुलावर खूप प्रेम करणारे असतात. या लोकांच्या उदारतेमुळे घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण राहते. हे लोक विश्वासपात्र असतात. डाव्या नाकपुडीवर तीळ असणारे लोक कलात्मक पद्धतीने काम करणारे असतात. हे लोक केलेल्या कामामध्ये
दुसऱ्यांना नेहमी चकित करणारे असतात. याचे अनेक प्रेमसंबंध देखील असू शकतात. परंतु लग्नानंतर हे जोडीदारासोबत आपल्या एकनिष्ठतेने वागणारे असतात. उजव्या बाजूच्या ओठांच्या वर तीळ असणारे लोक बुद्धिमान असतात आणि यांची कल्पनाशक्ती ही उत्तम असते. उजव्या ओठांच्या एकदम जवळ तीळ असणारे लोक खूप प्रेमी स्वभावाचे असतात. ज्या लोकांच्या डाव्या गालाच्या हाडावर तीळ असतो त्या लोकांच्या समजणे फार कठीण असते. हे लोक योजनाकारक असतात. ज्या लोकांच्या डाव्या गालावर तीळ असतो त्यांची बौद्धिक क्षमता उंच असते. या लोकांना एकसारखे आपल्याला आहे तसे जगणे हेच आवडते. एकदम जवळ ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असणारे लोक चे स्वभाव कामुक असतात. हे कामुक स्वभावामुळे त्यांना आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे त्यांना खूप अडचणी येतात. हनुवटीच्या डाव्या बाजूस तीळ असणारे लोक आध्यात्मिक धर्माकडे आवड असणारे असतात. हे लोक भौतिक सुखसुविधांकडे आकर्षित होतात. ओठांच्या मधोमध खाली तीळ असणारे लोक दडपणाखाली जगणारे असतात. हनुवटीच्या मधोमध तीळ असणारे लोक परंपरावादी असतात. हे लोक नेहमी कुटुंबाला सोबत घेऊन चालत असतात. यांची सुख देण्याची प्रयत्न खूप सारी करत असतात. हे इतर लोकांशी यांचे संबंध चांगले राहतात. हे लोक स्वभावाने शांत असतात, परंतु कधी खूप रागात येतात. ज्योतिषशास्त्रानुसार तिळाच्या संदर्भात अनेकांचे अनेक विचार आहेत. ही गोष्ट ही लक्षात ठेवावी की शरीराच्या इतर भागावरही तीळ असतात. म्हणजे तिळाच्या प्रभावामुळे हे इथले चारीकडचे तीळ जे असतात त्यांचा फळ देखील बदलू शकतो. त्यामुळे एवढं काही मनावर घेऊ नये. हे शास्त्रानुसार आहे.